नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। पिंपळनेरमध्ये आदिवासी संघटनांचा एल्गार, तायडे हॉस्पिटल प्रकरणी मेडिकल बोर्ड चौकशीची मागणी। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे तायडे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर वातावरण चांगलेच तापले आहे। या प्रकरणात कथित वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करून विविध आदिवासी सामाजिक आणि कामगार संघटनांनी तहसील कार्यालयावर पोलीस प्रशासनाला निवेदन देत निष्पक्ष चौकशीची जोरदार मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 14 जुलै 2026 रोजी पूनम सोन्या आहिरे यांच्या उपचारासाठी तायडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। या मृत्यूमागे कथित वैद्यकीय निष्काळजीपणा असल्याचा आरोप नातेवाईकांसह विविध संघटनांनी केला आहे। या पार्श्वभूमीवर पिंपळनेर विविध संघटनांनी एकत्र येत तहसील कार्यालयासमोर निवेदन सादर केले। संघटनेने या प्रकरणाची तज्ज्ञ डॉक्टरांच्या स्वतंत्र मेडिकल बोर्डामार्फत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। तसेच चौकशीत कथित वैद्यकीय निष्काळजीपणा सिद्ध झाल्यास संबंधित डॉक्टर आणि जबाबदार व्यक्तीवर भारतीय न्याय दंड संहिता यांच्या BNSS लागू कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। याशिवाय तायडे हॉस्पिटलमध्ये नोंदणी, परवाना, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, वैद्यकीय नियमांचे पालन झाले आहे का याची सखोल तपासणी करून गंभीर त्रुटी आढळल्यास रुग्णालयास परवाना रद्द करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। संघटनांनी पिंपळनेर परिसरात सर्वच खासगी रुग्णालयाचे विशेष वैद्यकीय लेखापरीक्षण करण्याची मागणी केली आहे। तसेच पूनम आहिरे यांना ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुग्णालयात कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या शिफारसीवर पाठवण्यात आले याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने कोणत्याही जबाबदारीचा दबाव किंवा दिरंगाई न करता पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा व्यापक लोकांदोलन छेडले जाईल असा इशारा विविध संघटनांनी दिला आहे। यावेळी सत्यशोधक, ग्रामीण कष्टकरी सभा, महाराष्ट्र आदिवासी बचाव अभियान, बापजी ग्रुप, कोकणी आदिवासी संघटना, हमाल माथाडी कामगार संघटना, एकलव्य आदिवासी युवक संग्राम परिषद, एकलव्य आदिवासी भिल संघटना, आदिवासी एकता परिषद, आदिवासी जनता फाउंडेशन अनेक संघटनांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येची उपस्थित होते। यावेळेस प्रसार माध्यमांशी बोलताना आंदोलक म्हणाले की परिसरपंच क्रोशीतील सर्व सामाजिक संघटनेचे सन्मान्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि संपूर्ण परिसरातील समाज बांधवांच्या तीव्र एकदम वेदनादायक भावना आहेत। 14 तारखेला तावडे हॉस्पिटलमध्ये जी पूनम आहिरे ताईचं मातेचं प्रेग्नन्सीच्या म्हणजे डिलिव्हरीच्या प्रोसेसमध्ये या ज्या ग्रामीण रुग्णालय पिंपळनेर यांनी तिला उपचार देण्यासाठी हलगर्जीपणा दाखवला आणि एक गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं जर रेफर करायचं असेल तर सिव्हिल म्हणजे धुळे किंवा नंदुरबार सिव्हिलला रेफर केलं पाहिजे, पण त्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर केलं आणि तावडे हॉस्पिटलमध्ये ते डिलिव्हरीची प्रोसेस करत असताना त्या तावडे डॉक्टराने चुकीच्या पद्धतीने तिच्यावर जे स्टेटमेंट केली त्याच्यामुळे त्या मातेचं जीव गेलेले आणि ही तीव्र संताप व्यक्त आणि भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे। आमच्या सर्व समाज बांधवांच्या पंचक्रोशीतील सर्वांच्या वतीने एक ही मागणी आहे, हा जो ग्रामीण रुग्णालयाचे जे हलगर्जीपणा आहे त्याची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करावी। त्याच्यानंतर ज्याने ज्या मातेचं बळी घेतला असं तायडे हॉस्पिटल आणि तावडे डॉक्टर याच्यावर सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करावे आणि त्याचं जे मेडिकलचं जे लायसन आहे, परवाना आहे, तो रद्द करण्यात यावा आणि पिंपळनेर शहरामध्ये असे जे डॉक्टर म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो काळा बाजार चालू आहे आणि मानवांच्या जीवनासोबत खिलवाड चाललेली आहे याची चौकशी करून एक मेडिकलची टीमच्या माध्यमातून, तज्ञांच्या माध्यमातून चौकशी करून हे तुमच्या माध्यमातून या सर्व समाज बांधवांचा जीव वाचावा आणि असाही बोगस जेही असतील बोगस कारभार हे एक्सपोज करण्यात यावं, याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवेदन सादर केले। निवेदनमध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेले की या सर्व बोगस डॉक्टरची ही जी धागेदोरे की सिव्हिलमध्ये काही होत नाही आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर होतात आणि त्याच्या डिलिव्हरीच्या केसेसमध्ये इथं ज्यांचे हप्ते ज्यांचे टक्केवारी आहे हे सर्वांची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करावी।